हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता नेक्स्ट पॉईंट डिकोडर आपण डिस्कस करायचा आहे. बघा आता डिकोडर काय आहे. अगेन डिकोडर इज अ कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. कारण आपण थर्ड चॅप्टर बघायला तो काय आहे, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. सो अगेन इट हॅज एन इनपुट्स अँड 2n आउटपुट. म्हणजे 2 इनपुट असतील तर 2 किती येणार, 4 आउटपुट असणार. 3 असते तर 2 8 आउटपुट असणार. येते लक्षात. म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स n असले तर नंबर ऑफ आउटपुट्स काय असणार आहे, 2n. सो अगेन डिकोडर इज आयडेंटिकल टू डीमल्टिप्लेक्सर. डीमल्टिप्लेक्सर आपण बघितले. डीमल्टिप्लेक्सर काय आहे, हॅव्हिंग 1 इनपुट अँड मेनी आउटपुट्स. 1 इनपुट अँड मेनी आउटपुट्स अँड m नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट्स. बरोबर आहे, m नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट्स. डिकोडर इज आयडेंटिकल टू डीमल्टिप्लेक्सर विदाउट एनी डाटा इनपुट. म्हणजे डीमल्टिप्लेक्सरला एक डाटा इनपुट असते, मेनी आउटपुट्स असतात आणि नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट CM असतात. मग विदाऊट डाटा इनपुट नसताना जे सिलेक्ट इनपुट्स अँड आउटपुट्स आहेत तो मिळून आपला काय तयार होतोय, डिकोडर तयार होतोय. ते आपण बघायचं आहे याच्यामध्ये पॉईंट, डिकोडर ॲज अ डीमल्टिप्लेक्सर. ठीक आहे, हे तर समजलं. डिकोडरला n इनपुट असणार आणि 2n आउटपुट्स असणार आहेत. आता बघा पहिलं काय आहे, 2 किंवा 2 to 4 लाईन डिकोडर. आता ही ब्लॉक डायग्राम ऑफ डिकोडर खाली दिली. आता A and B इनपुट्स आहेत आणि व्हेअरॅज इकडे बघा A and B इनपुट्स आहेत आणि व्हेअरॅज D3, D1, D2, D3 दीज आर द 4 आउटपुट्स. 2 to 4 लाईन डिकोडर. 2 इनपुट्स 4 आउटपुट्स. इनपुट्स बघा आता कॉम्बिनेशन आपल्याला माहीतच आहे. 2 इनपुट्सचं 0 0 0 1 1 0 1 1. 4 आउटपुट्स कसे आहेत बघा, D0, D1, D2, D3. बघा जेव्हा 0 0 असतोय तेव्हा काय होणार, D0 आउटपुट सिलेक्ट होणार आणि त्याला काय होणार, 1 आउटपुट मिळणार. बाकी सगळ्याकडे आउटपुट काय असणार आहे, 0 0 1 असताना काय असणार आहे, इट सिलेक्ट्स D1 आउटपुट सिलेक्ट करणार आणि त्याला आपलं आउटपुट D1ला 1 असणार आहे, बाकी सगळ्या ठिकाणी 0 असणार आहे. 1 0 असताना 3 येते ना, 2 येते ना, सॉरी 1 0 8 4 2 1 2ला इथं काय D2 सिलेक्ट होणार, तिथे D2ला आउटपुट 1 मिळणार आणि 1 1 काय असणार आहे, D3 आणि त्याला आउटपुट आपलं काय मिळणार, 1. त्याला काय मिळणार, D3 सिलेक्ट होणार 1. आता इथं काय काढले बघा, D0 D1. इथे लक्षात बघा, D0 काय घेतले बघा, A बार B बार. D1 काय घेणार, A बार B. D2 काय होणार, A B बार आणि D3 काय होणार, A B. मग इथं A साठी एक लाईन काढले, B साठी काढले, A साठी बार काढले युजिंग नॉट गेट, B साठी बार काढले युजिंग नॉट गेट. D0 कसं लिहिणार, A बार B बार, D0 आलं. परत काय बघा, A बार B D1, A B बार D2 आणि A B D3. आलं लक्षात. सोपं आहे अगदी, काय नाही आहे. डिकोडर काय आहे, n इनपुट 2n आउटपुट्स. आपण आता कुठला बघितला, 2 to 4 लाईन डिकोडर. आता इथं बघा काय सांगितलं आहे, डीमल्टिप्लेक्सर ॲज अ डिकोडर. आता बघा ही जी आहे ती काय आहे, डीमल्टिप्लेक्सरची ब्लॉक डायग्राम आहे आणि ही जी काय आहे ती डिकोडरची ब्लॉक डायग्राम आहे. आता इथं काय लिहिले बघा, इन 1:n डीमक्स. बरोबर आहे ना. डीमक्सला काय असते, एक इनपुट असते, मेनी आउटपुट्स असतात. 1:n डीमक्स, 1 डाटा इनपुट इज प्रेझेंट. एकच डाटा इनपुट असते. n आउटपुट्स आर प्रेझेंट, n नंबर ऑफ आउटपुट्स प्रेझेंट असतात विथ m सिलेक्ट लाईन्स. मी मगाशी म्हटलं विथ m सिलेक्ट लाईन्स. बरोबर आहे. दिस डीमल्टिप्लेक्सर इज डिझाईन ॲज डिकोडर. आता हे डीमल्टिप्लेक्सर मला डिकोडर म्हणून वापरायचं आहे. तर मी कसं वापरणार बघा, इन विच डाटा इनपुट इज नॉट चेंज्ड. इथे डाटा इनपुट चेंज होत नाही. बघा काय होते, इट इज कनेक्टेड टू VCC. तो आपण काय करायचा, VCCला म्हणजे 5 व्होल्टला कनेक्ट करून टाकायचं लॉजिक 1ला. दॅट इज D इज इक्वल टू काय झाला, 1 झाला. सिलेक्ट इनपुट्स आर युज्ड ॲज इनपुट लाईन्स. इथे जे सिलेक्ट इनपुट्स आहेत ते मी काय यूज करणार, ॲज अ इनपुट म्हणून यूज करणार. सिलेक्ट इनपुट्स ॲज अ इनपुट्स. बरोबर आहे. त्यानंतर बघा आणि आउटपुट ॲज इट इज. आउटपुट मी ॲज इट इज वापरू शकते. म्हणजे काय झालं बघा, आता बघा त्याने एक्झाम्पल दिलं आहे, इफ देअर इज 1:4 डीमल्टिप्लेक्सर. आता समजा 1:4 डीमल्टिप्लेक्सर आपण बघितला आहे नेक्स्ट लेक्चरला, मागच्या लेक्चरला. बरोबर आहे. 1:4 डीमल्टिप्लेक्सरमध्ये काय होतं,
इट विल आता 1:4 डिमल्टिप्लेक्सरमध्ये काय होतं, एक डाटा इनपुट होता, 2 सिलेक्ट इनपुट्स होते आणि 4 आउटपुट होते. आता काय करायचं बघा, तो जो डाटा इनपुट आहे तो काय करायचा, डायरेक्ट VCCला कनेक्ट करायचा. जे 2 सिलेक्ट इनपुट आहेत ते काय होऊ शकते, ॲज अ इनपुट बनवू शकतात आणि जे 4 आउटपुट आहेत ते 4 आउटपुट ॲज इट इज राहून आपल्याला त्याच्यापासून काय तयार होते, 2:4 डिकोडर तयार होते. बिकॉज आता मी हेच सांगितलं बघा, 1:4 डिमल्टिप्लेक्सर इज हॅव्हिंग 1 इनपुट डी इन, तो आपण VCCला कनेक्ट करणार, 2 सिलेक्ट इनपुट्स ॲज अ इनपुट म्हणून वापरणार विच आर कन्सिडर्ड ॲज इनपुट अँड 4 आउटपुट ॲज इट इज. आलं लक्षात बघा. आता मी अनेकदा सांगते, हा डिमल्टिप्लेक्सर आहे आपला, त्याला एक डाटा इनपुट असते, 4 n नंबर ऑफ आउटपुट्स असतात, m नंबर ऑफ सिलेक्ट इनपुट्स असतात. मला जर हे डिकोडर म्हणून वापरायचं असेल तर हे डाटा इनपुट मी काय करणार, VCCला कनेक्ट करणार, ह्या सिलेक्ट इनपुट ॲज अ इनपुट म्हणून वापरणार, आउटपुट ॲज इट इज वापरणार. सपोज 1:4 डिमल्टिप्लेक्सर आहे, त्याला एक इनपुट असणार आहे ते मी VCC म्हणून कनेक्ट करणार, 2 सिलेक्ट इनपुट असणार आहेत ते 2 इनपुट म्हणून वापरणार, 4 आउटपुट ॲज इट इज वापरणार, म्हणजे मग त्या 2 to 4 लाईन डिकोडर तयार होणार. म्हणजेच आपण डिमल्टिप्लेक्सर ॲज अ डिकोडर म्हणून वापरू शकतो. आता इथं काय बघा, जरा फेंड आलं आहे, लक्षात येते, पण 3 to 8 लाईन डिकोडर, 3 to 8 लाईन डिकोडरमध्ये काय आहे, ABC दीज आर द 3 इनपुट्स, ABC दीज आर द 3 इनपुट्स, आणि हे काय आहे, D0 to D7 दीज आर द 8 आउटपुट्स लाईन. आता इथं बघा, ABC 0000001 4 to 1 नुसार लिहायचं आणि इथे D0 to D7 आउटपुट काढायचे, D0 to D7 आउटपुट. ही डायग्राम वाटलीस तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन अनेकदा, जरा फेंट दिसायला लागले. ABC 000 up to 111. आता इथं बघा, D0 D1 D2 D3 D4 D5 D6 D7 हे जे आउटपुट आहेत ते इथे लिहिलेले आहेत. आता बघा, 000ला मागच्याप्रमाणे काय होणार, D0ला 1 आउटपुट येणार, 001ला D1ला येणार, 010ला D2ला, असं क्रॉसमध्ये आपल्याला आउटपुट येतात. आलं लक्षात. आणि ही आपल्या D0ला काय मिळणार, जर ह्याच्यानुसार बनलं तर D0ला A बार B बार C बार, D1ला A बार B बार C, D2ला A बार B C, D3ला A बार B C, D4ला काय मिळणार, A B बार C बार, D5ला A B बार C, D6ला A B C बार, D7ला A B C. आलं लक्षात, समजलं. हे अशा आपल्याला 3 to 8 डिकोडर बघायचं आहे. 3 to 8 लाईन डिकोडर, 3 इनपुट 8 आउटपुट, D0 to D7. हा चार्ट तुम्हाला येतोच एकदा बघितलं की. आता काय कम्पॅरिझन एनकोडर अँड डिकोडरमधले दोन्ही टाईप ऑफ सर्किट काय आहेत, कॉम्बिनेशनल आहेत. नंबर ऑफ इनपुट्स आउटपुट्स बघा, n इनपुट m आउटपुट, n इनपुट 2:n आउटपुट्स, 2:n आउटपुट्स. एक्झाम्पल आपण बघितलेलं लिहायचे, डेसिमल टू BCD एनकोडर आणि काय होतं, प्रायोरिटी एनकोडर, इथं कोड कन्व्हर्टर किंवा BCD to 7 सेगमेंट. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघायचं, जरा मोठा पॉईंट आहे आणि महत्त्वाचा आहे, तो नेक्स्ट लेक्चरला बघायचं. हे ब्लॉक डायग्राम दोघीची काढायची. IC 74147 74148 74147 74128 148 आणि डिकोडरचं काय बघा, 74138. Implementation of Boolean equation cannot be done using encoder, can be done using decoder. ठीक आहे, काय समजले नसेल तर विचारा. थँक्यू.